मकर राशी 30 मार्च ते 5 एप्रिल 2026 मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा आता संपत आहे आणि एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा सुरू होत आहे। ज्योतिषांच्या मते या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहेत, जे शुभ संकेत देत आहेत, ज्यामुळे मकर राशीच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो। चला तर मग जाणून घेऊया मार्चचा शेवट आणि एप्रिलचा नवा आठवडा मकर राशीसाठी कसा असेल। मकर राशीच्या व्यक्तींसाठी आठवड्याची सुरुवात एका मोठ्या विजयाने किंवा यशाने होईल। तुम्हाला कामाच्या ठिकाणी कौतुक मिळू शकते, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास लक्षणीयरित्या वाढेल। सर्व बाजूने मिळणारी प्रशंसा आनंद घेऊन येईल, पण लक्षात ठेवा की यशासोबत नवीन आव्हाने येतात। झगमगाटाचा आनंद घ्या, पण जमिनीवर पाय घट्ट ठेवा। आठवड्याच्या मध्यात एखादी छोटी घटना किंवा कोणाच्या तरी उद्धट वागण्यामुळे तुम्हाला भावनिकरित्या दुखावले जाऊ शकते। हा एक अनपेक्षित धक्का असू शकतो, ज्यामुळे तुम्हाला थोडे निराश वाटू शकते। निराश होण्याऐवजी आपल्या भावना ओळखा आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढा। आठवड्याच्या अखेरीस तुम्ही अधिक सौम्य आणि समजूतदार दृष्टिकोन स्वीकाराल, ज्यामुळे जुने गैरसमज दूर होण्यास मदत होईल। करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून या आठवड्यात तुमच्या राशीचक्रातील 3ऱ्या घरात असलेला सूर्य कामाच्या ठिकाणी तुमचे धैर्य वाढवेल। तुमच्या मेहनतीला सकारात्मक फळ मिळेल। नोकरी करणाऱ्यांना प्रगतीची आणि वरिष्ठांकडून पाठिंब्याची शक्यता आहे। व्यवसायासाठी ही काळ अनुकूल आहे। नातेसंबंधांच्या बाबतीत तुमच्या राशीच्या 4थ्या घरात असलेला शुक्र कौटुंबिक सुख वाढवेल आणि तुमच्या आईसोबतचे नाते सुधारेल। नातेसंबंधात सुसंवाद टिकून राहील। तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून आणि जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल। प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता येईल। अविवाहित व्यक्ती नवीन नातेसंबंध सुरू करू शकतात। या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील, परंतु कामाच्या ताणामुळे थकवा येऊ शकतो। निष्काळजीपणा टाळा। पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक खर्च टाळा। या आठवड्यात तुमच्यासाठी एकच शब्द आहे, प्रगती। तुमच्या मेहनतीला आता योग्य फळ मिळायला सुरुवात होईल। जे काम खूप दिवसांपासून अडकले होते ते हळूहळू पूर्ण होऊ लागेल आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढेल। तुमच्या व्यक्तिमत्वातील शिस्त, संयम आणि जबाबदारी या गुणांमुळे लोक तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतील। कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा मजबूत होईल आणि काहींना नवीन संधी किंवा कौतुकही मिळू शकते। नात्यांमध्येही समजूतदारपणा आणि स्थिरता दिसेल। तुमच्या शांत स्वभावामुळे घरात सकारात्मक वातावरण राहील। प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढण्याचे संकेत आहेत। आर्थिक बाबतीत लहान लहान फायदे मिळून स्थैर्य निर्माण होईल। भविष्यासाठी योग्य प्लॅनिंग करण्याची प्रेरणा मिळेल। आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही स्वतःकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात कराल, ज्यामुळे ऊर्जा वाढेल आणि मन प्रसन्न राहील। तुमचा संयमच तुमचं यश घडवतो। विश्वास ठेवा, तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि मोठं काहीतरी चांगलं तुमच्याकडे येत आहे। या आठवड्यात मकर राशीच्या व्यक्तींसाठी एक सुंदर बदल जाणवेल। मन, काम आणि नात्यांमध्ये स्थिरता, प्रगती, आतापर्यंत केलेल्या मेहनतीचा परिणाम हळूहळू दिसायला लागेल आणि तुम्हाला मी योग्य दिशेने चाललोय याची खात्री मिळेल। या आठवड्यात तुमच्या कामात कन्सिस्टन्सी आणि स्मार्ट प्लॅनिंग दिसून येईल। ऑफिसमध्ये तुमची आयडिया लोकांना पडतील। सिनियर्स किंवा बॉस तुमच्यावर विश्वास ठेवतील। एखादं नवीन काम किंवा जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते। ही तुमच्यासाठी ग्रोथची संधी आहे। जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन क्लायंट किंवा डील मिळवण्याची शक्यता आहे। जुन्या अडकलेल्या कामांना गती मिळेल। सकारात्मक संकेत म्हणजे तुमची शांतपणे काम करण्याची सवय या आठवड्यात तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेईल। आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिरता आणि हळूहळू वाढ दर्शवतो। अचानक मोठा फायदा नसला तरी लहान लहान इन्कम सोर्सेस वाढू शकतात। खर्चावर तुमचं कंट्रोल चांगलं राहील। भविष्यासाठी सेव्हिंग्स किंवा इन्व्हेस्टमेंटचा विचार सुरू होईल। सकारात्मक संकेत पैशांबाबत घेतलेले शहाणपणाचे निर्णय पुढील काही महिन्यात मोठा फायदा देऊ शकतात। या आठवड्यात नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि भावनिक जवळीक वाढेल। पार्टनरसोबत शांत आणि प्रामाणिक संवाद होईल। जुने गैरसमज मिटतील। एकमेकांना सपोर्ट करण्याची भावना वाढेल। एखाद्या व्यक्तीकडे तुमचे आकर्षण वाढू शकते। नवीन ओळख हळूहळू खास नात्यात बदलू शकते। तुमचा विश्वास आणि स्थिर स्वभाव नात्यांना मजबूत करेल। कुटुंब आणि सामाजिक जीवन घरात आनंदी आणि शांत वातावरण राहील। कुटुंबियासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल। एखादी चांगली बातमी किंवा छोटा सेलिब्रेशन होऊ शकतो। तुमचं मत घरात महत्त्वाचं मानलं जाईल। कुटुंबाकडून मिळणारा सपोर्ट तुमचा आत्मविश्वास वाढवेल। आरोग्याच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमची मानसिक स्थिती हळूहळू पॉझिटिव्ह आणि शांत होत जाईल। स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही स्वतःहून प्रयत्न कराल। थोडा व्यायाम, चालणे किंवा ध्यान केल्याने खूप फरक जाणवेल। झोपेची गुणवत्ता सुधारेल।
मन शांत असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या नियंत्रणात वाटेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा फोकस आणि प्रगतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. कठीण विषय समजायला लागतील. परीक्षा किंवा प्रोजेक्टमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. तुमचा सातत्यपूर्ण प्रयत्न तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा करेल. या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ क्रमांक 8, 10 आणि 11 असेल. तर शुभ रंग गडद निळा आणि काळा असेल. तो शुभ दिवस शनिवार आणि बुधवार असेल. या आठवड्यात तुमच्यासाठी खास मंत्र म्हणजे मी शांत आहे, स्थिर आहे आणि माझं प्रत्येक पाऊल मला यशाच्या जवळ नेत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी एक ग्राउंडेड प्रोग्रेस घेऊन येतो. म्हणजेच मोठे अचानक बदल नाहीत, पण ज्या गोष्टींची तुम्ही शांतपणे पायाभरणी केली आहे त्याला आता मजबूत रूप मिळेल. तुमचा स्वभावच असा आहे की तुम्ही हळूहळू पण खात्रीशीरपणे पुढे जाता आणि याच गुणाचा फायदा या आठवड्यात दिसेल. काही दिवसांपासून मनात चालू असलेले संभ्रम दूर होतील. कामाबाबत योग्य दिशा ठरवता येईल. एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याची हिंमत येईल. या वेळेत घेतलेले निर्णय लॉंग टर्ममध्ये फायदेशीर ठरतील. कामात वेग वाढेल. तुमच्या आयडिया प्रत्यक्षात उतरण्याची संधी मिळेल. एखादी चांगली बातमी किंवा ॲप्रिसिएशन मिळू शकते. तुमच्या कामाकडे लोकांचं लक्ष जाईल आणि तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. मन हलकं वाटेल. स्वतःसाठी वेळ काढाल. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं समाधान मिळेल. ऑफिसमध्ये तुमचं रिलायबल पर्सन म्हणून नाव होईल. टीममध्ये तुमच्यावर जबाबदारी येईल, पण तुम्ही ती चांगली निभावाल. प्रमोशन किंवा वाढीची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही जॉब बदलण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा नवीन संधी शोधण्याची सुरुवात करण्यासाठी उत्तम आहे. आर्थिक स्थिती पैसे कमवण्याबरोबरच त्यांचं योग्य नियोजन कराल. अननेसेसरी खर्च टाळाल. एखाद्या दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार सुरू होईल. जुने अडकलेले पैसे किंवा थकबाकी या आठवड्यात परत मिळण्याची शक्यता आहे. मकर राशीचे लोक भावना कमी दाखवतात, पण या आठवड्यात तुम्ही मनापासून कनेक्ट व्हाल. पार्टनरसोबत शांत आणि मिनिंगफुल कन्व्हर्सेशन होईल. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न वाढेल. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळेल. हे नातं आता अधिक स्थिर आणि मॅच्युअर होईल. घरात तुमचं मत महत्त्वाचं ठरेल. एखादा छोटा फॅमिली मुवमेंट तुम्हाला खूप आनंद देईल. एल्डर्सकडून मार्गदर्शन मिळेल. घरातून मिळणारी ऊर्जा तुम्हाला बाहेरच्या जगात मजबूत ठेवेल. तुमचं मन शांत ठेवण्याची तुमची क्षमता वाढेल. स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी तुम्ही स्वतःचे मार्ग शोधाल. नियमित दिनचर्या बनवण्याची प्रेरणा मिळेल. दररोज 10 ते 15 मिनिटे चालणे किंवा ध्यान यामुळे खूप पॉझिटिव्ह बदल दिसेल. मकर राशी, या आठवड्याचा तुम्हाला इतका संदेश आहे की हा आठवडा तुम्हाला सांगतो तुम्ही ज्या शांत आणि संयमी पद्धतीने पुढे जात आहात त्याचं मोठं फळ लवकरच मिळणार आहे. तुम्ही घाई करत नाही, म्हणूनच तुम्ही चुकत नाही. तुमचा प्रत्येक पाऊल मजबूत आहे आणि यश तुमच्यापासून दूर नाही. एकंदरीतच पाहता मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.